नमस्कार. बाहेर धो-धो पाऊस पडतोय. अशात संध्याकाळच्या जेवणासाठी भाजीचा प्रश्न तोंडासमोर उभा राहिला. मग काय, अशा वेळी आठवण झाली ती वरणफळं म्हणजे चकोल्यांची. बाहेर पडणारा पाऊस आणि गरमागरम चमचमीत अशी वरणफळं, तूप, लिंबू, पापड हा बेत ठरला. चला तर मग पाहूयात चमचमीत वरणफळे बनवण्याची थोडी वेगळी रेसिपी. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आजची ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ. मी इथे 2 छोटे ग्लास तुरीची डाळ घेतली आणि ती व्यवस्थित धुवून घेते. आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. अशा रीतीने 1-2 पाण्याने मी डाळ पहिल्यांदा आता धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये आता मी साधारणतः 1 ते 1.5 वाटी असं पाणी घातलेलं आहे. हळद घालते आहे आणि आता मी कुकरमध्येही लावते आहे. कुकरमध्ये ह्याच्या साधारण 3 शिट्ट्या काढणार आहे. पहिली शिट्टी मी मोठ्या गॅसवर करणार आहे, मोठ्या फ्लेमवरती, आणि नंतर थोडी फ्लेम स्लो करणार आणि पुन्हा 2 मिनिटांनी वाढवून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि डाळ शिजवून घेणार आहे मऊ. आता इथे लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, ओलं खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. आलं पण मी व्यवस्थित बारीक तुकडे करून टाकते मिक्सरच्या भांड्यात. 5-6 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतला आहे मी 8-10 बाकड्या आणि ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. हे साधारणतः ऑप्शनल आहे, आपल्याला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि खोबरं आपल्याला आवडत असेल तर घ्या, पण खोबऱ्याची चव खूप छान लागते ओल्या खोबऱ्याची या वरणफळात. आणि थोडंसं मीठ घालून आणि थोडं जिरं घालून मिक्सरमध्ये हे मी वाटून घेते. हे वाटण करताना मी ह्यामध्ये पाणी नाही घालणार आहे. हे बघा, अशा रीतीने हे आपलं वाटण, आपल्या वरणफळांचं वाटण आपण पहिल्यांदा करून घेतलं आहे. तिकडे आपल्या कुकरमध्ये आपण तोवर वरणही शिजायला लावलं आहे. बघा, साधारण आपलं असं तयार होईल वाटण. आता हे मी बाजूला ठेवते आणि आता आपण पहिल्यांदा कणिक भिजवून घेऊयात. कुकर होईपर्यंत आपण कणिक भिजवूयात. इथे मी साधारणतः हे जे चमचे दिसतात त्यामध्ये 1 ते 4 चमचे मी ते पीठ घेतलेलं आहे. म्हणजे साधारण 1-1.5 वाटी पीठ घेतलं, मीठ घातलं आणि पाणी घालून ते भिजवून घेते. आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अशा रीतीने मग हे पीठ भिजवून घेते. हे बघा, हे पीठ साधारण थोडंसं घट्टच भिजवायचं, खूप पातळ नाही भिजवायचं. घट्ट भिजवलं, अगदी खूप घट्ट पण नाही, पण एकदम सॉफ्ट पण नाही भिजवायचं, म्हणजे त्याच्या आपण फळं जी बनवू ती आपली व्यवस्थित कापली जातील. आता इथे मी वरण शिजवून घेतलं, आपण पाहिलं छान, आणि ते हटवून घेतलं. इकडे कढईत तेल गरम करायला घेतलं. आता तेल छान गरम झालं, त्यामध्ये मी थोडासा हिंगाचा एक खडा घालते. खडा हिंग आहे माझ्याकडे, त्याचा तुकडा घेतला. तेल गरम झाल्यावर मोहरी घातली. मोहरी छान तडतडायला लागली आहे. त्यात आता जिरं घातलं आणि थोडेसे मेथीदाणे घातले, 8-10 मेथीदाणे, आणि ह्या लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत. ही आपली अशी छान खमंग फोडणी तयार झाली आहे. त्यात कढीलिंबाची पानं घातली आहेत ताजी, त्याचाही स्वाद छान होतो. आणि हळद घालून घेते आणि लगेचच यामध्ये आपण जे मगाशी वाटण केलं होतं, ओलं खोबरे, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, ते घालून घेते. ते खूप परतायचं नाही आहे. लगेच त्यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन ते पाणीही आपण इथे ॲड केलेलं आहे आणि आणखी थोडंसं पाणी घालते आणि आपण हे थोडंसं मसाला आणि पाणी एकत्र थोडंसं शिजवून घेऊयात. ह्याला बघा छान उकळी आली आहे. आता ह्याला उकळी आल्यावरती आपण त्यात वरण घालूयात. डायरेक्ट जर वरण घातलं असतं आपण तर ते कढईला लागलं असतं, म्हणून आधी आपण थोडंसं पाणी घालून उकळी काढली. आणि आता हे सगळं एकजीव झालं आहे छान. यात आपल्याला हवं तसं आपण पाणी घालून घेऊया. ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि मीठ घातलं. साधारणतः 2 ते छोटे ग्लास मी डाळ घेतली होती, त्याला मी जवळजवळ 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि आपली कणिक छान भिजवून झाली आहे. त्याच्या गोळे करते मी. साधारणतः इथे ही जी आपण कणिक भिजवली, 2 वाट्या छोटी म्हटलं तरी चालेल कणिक घेतली होती, तसे 5 गोळे झालेले आहेत. ते मी लाटून घेते. व्यवस्थित लाटून घ्यायचे आपण. ज्याच्यावरती जास्त पीठ लागलं असेल तर थोडंसं पण पुसून घेऊयात आणि हे लाटून याच्या छान आपण शंकरपाळ्या करूयात. शंकरपाळ्यांपेक्षा थोडासा मोठा आकार द्यायचा त्याला.
आणि खूप जाडही नाही लाटून घ्यायच्या, कारण की जाड लाटल्या तर त्या शिजायला वेळ लागतो. त्यामुळे थोड्याशा या पातळच अशा ठेवायच्या. अशा रीतीने मी सगळे गोळे लाटून त्याच्या अशी फळं बनवून घेतली आहेत. म्हणजेच ह्याला चकोल्याही म्हणतात आणि काही जण याला डाळफळंही म्हणतात. आपल्याकडे या पदार्थाला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता मी वरणालाही आपल्या छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये ही फळं म्हणजे चकोल्या आपण आता सोडून देऊयात. पातळ आपण कापल्या आहेत, त्या जास्त जाड लाटल्या नाही आहेत, त्यामुळे त्या लवकर शिजणार आहे. गॅसची फ्लेम मी आणखी थोडी मोठी केली, कारण की उकळत्या वरणामध्ये आपण ते सोडल्या म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाही आहेत. हे बघा, आपली सगळी फळं त्यामध्ये सोडून झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम अजूनही आपली मोठी. आता मी ती थोडी मध्यम केलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. पण झाकण ठेवताना एक लक्षात ठेवायचं, ते थोडंसं उघडं ठेवायचं आणि चमचाही आपला त्याच्यात घालून ठेवायचं. म्हणजे आपण आत्ता त्याची आच मध्यम ठेवली आहे, त्यामुळे काय होणार आहे, उतू जाणार नाही. हे बघा, त्याला छान उकळी आली आहे. आता मी गॅस एकदम बारीक केला. थोडीशी आपली वरणफळं शिजली आहेत. ही हिरव्या मिरचीमुळे वगैरे ही खूप, आणि आलं ह्यांच्या चवीने ही खूप अशी चमचमीत अशी आपली वरणफळं तयार होतात. आपण पाहू शकता. आपण पुन्हा एकदा त्याला वाफ देऊयात. 3-4 मिनिटाची वाफ दिली आहे. अजूनही थोडी आपली वरणफळं शिजण्याची गरज आहे. आपण आता त्याच्यामध्ये मी आमसूल घालते आहे. आमसुलाने खूप छान चव येते आणि आपल्याला पचनासही चांगली असतात आमसूल. आणि येथे मी आता 1.5 चमचा साधारणतः गरम मसाला घालून घेते. घरचा बनवलेला हा गरम मसाला आहे, त्यामुळे आपली ही वरणफळं हिरवी मिरची आणि गरम मसाला याच्यामुळे छान चमचमीत होतात. आपल्या आवडीनुसार आणि आपल्याला जसं सोसेल त्यानुसार आपण मसाला आणि हिरवी मिरची इथे वापरू शकता. आणि ह्याच्यावरती मी पुन्हा झाकण ठेवते आणि आपण एक वाफ काढूया. आपण आमसुलं हे साधारणतः आपली वरणफळं शिजल्यानंतर घातलेली आहेत, म्हणजे जास्त आंबटपणाही येणार नाही आणि आपली फळंही लवकर शिजतील. आता आपली वरणफळं छान शिजून झाली आहेत. गॅस बंद केला आहे. त्याच्यावरती कोथिंबीर घातली आहे आणि आपण हे रेस्ट व्हायला थोडा वेळ झाकून ठेवू. थोडा वेळ झाकून ठेवली आपली वरणफळं आणि रेस्ट झाल्यानंतर आपण पाहू शकता आपली वरणफळं तयार आहेत. वरणफळं जसजशी गार होतात ती तसतशी गरम ती घट्ट व्हायला लागतात. म्हणून वरणफळं बनवली की लगेच जेवायला घ्यायचं. हे बघा, वरणफळं, पापड, लिंबू आणि त्याच्यावरती घातलेलं मस्त साजूक तूप. तर असा हा पावसाळी बेत तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशी चमचमीत वरणफळे बनवून आपणही त्याचा आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.